कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा। नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती। आमदारकीवरची टांगती तलवार सध्या दूर। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाची स्तुती भोवली। आझमीचं बहुमतानं निलंबन। निलंबनाचा कालावधी ठरवण्यासाठी समिती स्थापन। आझमी प्रकरणाचे उत्तर प्रदेश विधान परिषदेतही पडसाद। आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू। योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल। तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही, अखिलेश यादव यांचा पलटवार। मोबाईल हॅक करून इंद्रजीत सावंत यांना धमकी। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा दावा। नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार। मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचे वडेट्टीवार आणि राऊतांचे विनयभंगाचे आरोप। गोरेंनी आरोप फेटाळले। आरोप करणाऱ्यांच्या विरोधात आजच हक्कभंग आणण्याचा इशारा। वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात। कराडनं डिलीट केलेल्या आयफोन मधील डेटा रिकव्हर। खंडणी प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये कराडचं नाव असल्याचं उघड। आरोपपत्रातील एक्सक्लुझिव्ह पुरावे एबीपी माझाच्या हाती। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या सरदेसाईंच्या वाड्याचं स्मारक बनवणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेमध्ये घोषणा। बीडमध्ये 5 वर्षात तब्बल 276 खुनाचे गुन्हे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहामध्ये लेखी उत्तर। 260 शस्त्र परवान्यांपैकी 199 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलं। नियमित 800 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास झेपत नसल्याचा बचाव। दत्ता भरणे वाशिमचे नवे पालकमंत्री, सूत्रांची माहिती। मुंबईत मेडिकल कॉलेजच्या सिटी स्कॅन आणि MRI मशीनची वानवा मिळतात फक्त तारखांवरती तारखा। कोर्टातल्या तारखांपेक्षा MRIला मोठी प्रतीक्षा। विधानसभा अध्यक्षांचीच खंत, सरकारला सुनावले खडे बोल। जात पडताळणी, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियरसह सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक 500 रुपयांच्या स्टॅम्पमधून अर्जदारांची सुटका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। तात्काळ अंमलबजावणीचे आदेश। अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावरती अटक। दुबईहून तब्बल 14 किलो सोनं गैरमार्गानं आणल्याचा आरोप। रान्या राव कर्नाटक पोलीस महासंचालकांची मुलगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।